श्री स्वामी समर्थ. तर 2025चा शेवट एवढा छान होईल असं अजिबात वाटलं नव्हतं की बघा, अचानक उज्जैनचा राजा, कालामधला काल, महाकाल, तर यांचं दर्शनासाठी बोलवून आलं. म्हणजे काय, तर 5 मिनिटात आमचं डिसाईड झालं की उज्जैनला जायचं म्हणून. आणि बघा की हे जे काही तुम्हाला दृश्य दिसत आहे ना समोर, तर हे आम्ही जिथे रूम घेतली होती, तर हे तिथून जी म्हणजे पूर्ण मंदिराची साईट आहे ना, तिथलं हे दृश्य दिसत होतं. आणि मग दर्शनाला निघालो तर रस्त्यात असे छोटे छोटे काही काही मंदिरं होते, तर त्यांचे हे गेट वगैरे बरेच जण होतो आम्ही, की म्हणजे कमीत कमी 19 जण होते दर्शनासाठी निघालेले. बघा, पूर्ण दिवस म्हणजे सूर्य पण उगवलेला नव्हता, एवढं लवकर आम्ही दर्शनासाठी निघालेलो होतो. बघा, कोणाला जर मरणाची भीती वाटत असेल किंवा काही आजार असेल, तर महाकाल यांच्या दर्शनाने खूप फरक पडतो. म्हणजे असा खूप जणांचा अनुभव आहे. महाकाल यांच्या दर्शनामुळे मृत्यूवर देखील आपण विजय मिळवू शकतो. देवाची जी भस्म आरती होते, तर ती कशी चालू झाली, तर बघा की दूषण नावाचा एक राक्षस होता. त्याने काय केलं की खूप तपसाधना केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून वर घेतला की तोच नेहमी विजयी असेल आणि काळ देखील मला घाबरेल. तेव्हा भगवान शंकर म्हणजे महाकाल, त्याला काय म्हणतात की बघ, तू जर काळ असेल तर मी महाकाळ आहे, म्हणून त्यांना महाकाल असे म्हणतात. तर महाकाल यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या चिताची जी काही राख होती, तर तिने आपला शृंगार केला होता आणि तेव्हापासून मग भस्म आरतीची सुरुवात झाली. की मंदिरात जाताना असे मोठे मोठे देखावे होते, म्हणजे त्याच्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या की नाग, गणपती, रामाचे देखावे, असे बरेच देखावे होते. आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. याच्यामधून आम्ही आतमध्ये गेलेलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती म्हणजे दर्शनासाठी, पण आम्ही लवकर आल्यामुळे असं काही नाही की दर्शन आमचे खूप छान व्यवस्थित झाले. आता इथूनच दर्शन रांगेला सुरुवात होते. हे बघा की बऱ्यापैकी गर्दी होती, पण असं काही ढकलाढकली नव्हती, म्हणजे व्यवस्थित सगळेजण चालत होते, कारण की खूप लवकर आलेलो होतो ना आम्ही, तर त्याच्यामुळे एवढं काही हे नव्हतं. हे बघा, सानू आणि तिचे पप्पा दर्शन रांगेमध्ये उभे आहेत. आता सानूची मस्ती चालू आहे तिथे, म्हणजे सानूनी पण खूप आनंद घेतला, एकदम भारी. अजिबात काहीच त्रास दिला नाही तिने, म्हणजे एवढं आम्ही दिवसभर प्रवास करत होतो तरी देखील. आणि मुळात म्हणजे इथे आम्हाला आरती पण मिळाली, पण एवढंच झालं की आरती तिथे प्रत्यक्षात नसून आम्ही स्क्रीनवर बघितली. म्हणजे दर्शन रांगेत होतो ना, तर तेव्हाच आरती चालू झालेली होती. आता हे बघा, तर बघा की आत्ताची जी भस्म आरती आहे, तर ती कशाने करतात, तर आत्ता जी काही कपिला गाय असते ना, तर त्या कपिला गायीच्या शेणाच्या ज्या गोवऱ्या असतात, तर त्याची राख आणि जे काही आपले 5 पवित्र झाडं आहेत, त्या झाडांच्या म्हणजे फांद्यांची राख, तर याच्याने देवाची भस्म आरती केली जाते. भस्म आरतीचं खूप जास्त महत्त्व आहे. आवर्जून लोक या भस्म आरतीचा म्हणजे लाभ घेतात आणि साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती ह्या आरतीसाठी उपस्थित राहतात. आता हा मुख्य गाभारा जो आहे, तर तिथे म्हणजे देवावरती अभिषेक चालू होता. नमो पार्वतीपते, हर हर महादेव. तर बघा, तुम्हाला पण कधी योग आला तर आवर्जून ह्या संधीचा लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.